मणीचा तिसरा पार्ट आहे. टक्के टोनपे खाल्ल्याशिवाय मोठेपण येत नाही. अनुभव आल्याशिवाय, संकटातून गेल्याशिवाय उन्नती होत नाही. टिटवी देखील समुद्र आठवते. क्षुद्र माणूस प्रसंग पडल्यास मोठे कृत्य करू शकतो. टाकीचे गाव सोसल्यापासून देवपण अंगी येत नाही. श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही. वेदना सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. ठगपणा 2 दिवस, खरेपणा बहुदिवस. लबाडीने वागणे जास्त काळ चालत नाही. खरेपणानेच जगता येते. ठकास महाअटक. फसवणाऱ्या व्यक्तीला अधिक फसवणारे भेटणे. ठकास महाअटक म्हणजे काय? शेरात सव्वा शेर. डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही. कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणं. खूप प्रयत्न केल्यानंतरही थोडेसे यश मिळणे. थोड्याशा लाभासाठी फार मोठी यातायात करणं. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव. महत्त्वाकांक्षा मोठी परंतु ती पूर्ण करण्यास कुवत नसणं. डोळ्यात आसू, तोंडावरती हसू. एखाद्या गोष्टीबद्दल दुःख परंतु त्याच्या गोष्टीबद्दल दुसऱ्या दृष्टीने आनंद. डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये. अत्यंत कुशलतापूर्वक कार्य करणे. कसरत करत वागावे लागणं. डोक्यात केर आणि कानात फुंकर. संकट एका प्रकारचे आणि त्याच्यावर उपाय भलत्याच प्रकारचा असणं. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. वाईट माणसाच्या संगतीत चांगला माणूसही बिघडतो. ढेकून मारायला तलवार नको. किरकोळ कामासाठी मोठ्या तयारीची आवश्यकता नसते. ढोराढोर पोरात पोर, वाटेल तेथे सामावणारा मनुष्य. ढोंग धतुरा हाती कटोरा. ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास शेवटी नुकसानच होते. ढोलक्यास दोन्हीकडून थापडा. दुतोंडी माणसाला शेवटी दोन्हीकडून दोष मिळणे. नंतर तळे राखील तो पाणी चाखील. तळे राखील तो पाणी चाखी. ज्याच्याकडे काही वस्तू रक्षणासाठी ठेवलेली असते त्या वस्तूचा तो स्वतःच उपयोग करून घेतो. तरुण वकील, वृद्ध वैद्य. तरुण वकील तडफदार असतो व म्हातारा वैद्य तरुणापेक्षा अधिक चांगल्या रीतीने रोग ओळखतो. तन गेले, मन गेले, म्हातारपणी न्हाण झाले. म्हातारपणाने असा लाभ होणे की ज्याचा वृद्धावस्थेमुळे घेता येत नाही. तहान लागल्यावरती विहीर खणणे. एखाद्या गोष्टीची गरज पडल्यावरच त्याचा उपाय शोधणे. ताकापुरती आजीबाई. ज्याच्याकडून काम करून घ्यायचे असते त्याची प्रशंसा तेव्हा करणे. ताकाआधी म्हशीचे भांडण. भविष्यातील गोष्टींसाठी प्राप्तीआधीचे हक्क सांगून भांडणे. ताकाआधीच म्हशीचं भांडण आहे. ता म्हणता ताक भात समजणे. एखाद्या गोष्टीला तर्काने जाणणे. ताकापुरते रामायण. आपले काम साधण्यापुरताचा अर्ज वाचणं. ताकाला जाऊन भांडे लपवू नये. कमीपणा वाटणारी एखादी गोष्ट करावीच लागणार असेल तर ती लपवण्यात ढोंगीपणा करू नये. तापल्या तव्यावरती भाकरी भाजून घेणे. सर्व परिस्थिती अनुकूल असताना आपले इष्टकार्य साध्य करून घेणं. नंतर ताटाखालचे मांजर. दुसऱ्याच्या पूर्ण अधीनात असणे. तीळ खाऊन व्रत मोडणं. छोट्याशा स्वार्थासाठी आपले आचरण बदलणं. तुकारामबुवांची मेघ. अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट तुकारामबुवाची मेघ आहे. तुकारामबुवाची मेघ म्हणजे काय? अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. तूर्तदान महापुण्य. जे द्यावयाचे असेल ते जेव्हाच्या तेव्हा दिले तर त्याचा उपयोग होतो. नंतर तू दळ माझे, मी दळीन गावच्या पाटलाचे. आपले काम सोडून दुसऱ्याच्या काम करण्यात जाणे. तू नाहीतर तुझा बाप म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी एकाने नाही केले तर दुसरे करणारच आहे. तेरड्याचा रंग 3 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवेपणा थोडा काळच राहतो. तेल गेले, तूप गेले, हातीही दुपाटणे आले. दोन्ही गोष्टीकडून फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे पण शेवटी निराशाच पदरी पडणं. तोंड दाबून बुक्क्यांचा मारे. आपले नुकसान होत आहे तरीही लाचारीने शांत राहणे अशी परिस्थिती. नंतर थोराचे दुखणे, मनभर कुंथणे. मोठ्या आजाराची चर्चा सर्वत्र होत असते. थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने वागावे. थोडक्यात गोडी, फारात लबाडी. कोणत्याही गोष्टी मर्यादेतच करावी. मर्यादेबाहेर केल्यास वाईटपणा येतो. नंतर थेंबे थेंबे तळे साचे. नंतर थोडे थोडे साठवल्यास पुढे संचय निर्माण होतो. थंडी येताना मुका घेते, जाताना पाया पडते. थंडीला आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी पाय फुटतात.
ठीक आहे. पोट फुटतात, पाय फुटतात, थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते. थोरा घरचे श्वान, त्याला सर्व देती मान. मोठ्या माणसाच्या आश्रयाने राहिल्यास विनाकारण मोठेपणा दिला जातो. 10 मरावे पण 10चा पोशिंदा मरू नये. 10 सामान्य माणसं मिळली तरी इतके वाईट वाटत नाही. ज्याच्यावरती शेकडो लोक अवलंबून आहेत तो मरण पावला तर अतिशय वाईट वाटतं. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतं. नंतर दगडावरील रेग, पक्का निर्णय. दगडावरची रेग पक्का निर्णय न बदलणारी गोष्ट आहे. दगडावरचे पेव घालता खळखळ, काढता खळखळ. निरुपयोगी वस्तूसाठी त्रास करून घेणे योग्य नाही. दगडाचे नाव धोंडा, धोंड्याचे नाव दगडा. वस्तूचे नाव एकच असे म्हणा किंवा तसे म्हणा. वस्तू एकच आहे, कर्माचे नाव कपाळ. दरबारी मान, विड्याचं पान. दरबारी मान, विड्याचं पान. दरबारात मान सन्मान देऊन नाटकं केली जाते, प्रत्यक्षात काहीच नसते. दरीची माती दरीत आटते. एखाद्या गोष्टीपासून झालेला फायदा त्या वस्तूच्या निगराणी फायदा झाला असेल तर निगराणी करावी लागते. दमडीची खरेदी, खंडीचा भाव. खरेदी कमी आणि चौकशीत जास्त आहे. दमडीची कोंबडी, रुपयाचा मसाला. क्षुल्लक गोष्टीचा अधिक खर्च. दक्षिणा तशी प्रदक्षिणा, तसा मोजला तसे का. दही खाऊ की मही खाऊ, हे करू की ते करू. दमडीचा सौदा, येर झरा चौदा. लहानशा कामासाठी अतिशय श्रम करणं. दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. जेथे दया क्षमा शांती असते तेथे परमेश्वर वास करतो. दर 6 कोसावरती बदले पाणी, 12 कोसावरती वाणी. दर 10 कोसावर बदले पाणी, 12 कोसावरती वाणी. दर 10 कोसावरती पाण्यात फरक पडतो आणि 12 कोसावरती लोकांच्या भाषेत फरक पडतो. दसकी लकडी एक का बोजा. 10 की लकडी एक का बोजा. सर्वांना संघटितपणे थोडा थोडा हातभार लावला तर मोठे कार्य घडते. दळायला बसले की ओवी आठवते. काम एकत्र सुरुवात केली की ते कसे करायचे हे आपोआप सुचतं. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. पूर्ण सुख, समाधान, शांती कधीच लाभत नसते. प्रत्येक वेळी काही ना काही कमतरता असतेच. दात आपले, ओठ आपले. शिक्षा देणारा आणि शिक्षा सहन करणारा एकच किंवा आपलाच मनुष्य असणं. दादा मारा साप, मी लेकरा बाळांचा बाप. कामापुरता संबंध ठेवायचा व काम झाले की अलग व्हायचे. काय व्हायचं? अलग व्हायचं. नंतर दादाचं बळ वहिनी जाणे. दादाचे बळ वहिनी जाणे. जवळच्या माणसाला त्याचे बळ माहिती असते. दादा रामराम, काका रामराम. दादा रामराम, काका रामराम म्हणजे काय? फक्त कामापुरता संबंध. दात कोरल्याने पोट भरत नाही. निष्कारण काटकसर करून काही भागत नाही. दातावर नाही मास, मोठ्यांशी गाठ. स्वतः दरिद्रीमध्ये राहणे. स्वतः दरिद्रीमध्ये पण संबंध ठेवायचा बड्या लोकांशी. दाम करी काम, बीबी करी सलाम. पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. दाम दुप्पट, भूस चौपट. किंमत भरपूर द्यायची पण माल खराब द्यायचा, अशी फसवणूक करणं. दारी झाडाची सावली, घरवाला भाग्यशाली. दारापुढे झाडाची सावली असणे भाग्यशाली असते. दामाशिवाय काम नाही. पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. दाखवली सोन हसे मूल तानं. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात. दिल हे चंगा तो कटोती में गंगा. आपले अंतकरण पवित्र असल्याचे गंगा आपल्याला जवळ असते. दिल्ली तो बहुत दूर है. केलेल्या कामाच्या मानाने साध्य करावयाचे काम जास्त असणे. दिल्या भाताची हलक्या भाताची. सांगकाम्या मनुष्य. दिल्या भाताच्या हलक्या हाताची. काय? दिल्या भाताचा हलक्या हाताचा सांगकाम्या मनुष्य. दिवस बुडाला, मजूर उडाला. जेवढ्यास तेवढे. दिवस जळे मिरदानी, चौसार खेळे राजराणी. एक श्रम करतो झिजतो, दुसरा मौज करतो. दिव्याखाली अंधार. कितीही मोठा माणूस असला तरी दुर्गुण असतातच. दिवाळी दसरा हातपाय पसरा. दिवाळी दसरा झाला की माणसं आळशी होतात. दिल्या भाकरीचा, सांगितला चाकरीचा. दुसऱ्याची चाकरी पत्करून मिळेल त्यांना खाऊन जगणं. दिव्याच्या पोटात काळे, सज्जनाच्या पोटी वाईट संतती. दिव्याच्या पोटात काळे म्हणजे काय? काय ते? दिव्याच्या पोटात काळे म्हणजे काय आहे? सज्जनाच्या पोटी वाईट संतती पैदा होणे. नंतर आहे दिसते तसे नसते म्हणून जग फसते. बाहेरून अनेक वस्तू सुंदर दिसतात पण आतून
त्या नसतात. दिसायला भोळा आणि मुदलावरती डोळा, भोळासा दिसणारा मात्र मतलबाचा पक्का, मतलब पक्का आहे. दीड हडकुळत दीपावली, दीड हडकुळत दीपावली. थोडेसे मोठेपणा मिळालं की भितरणं, दुसऱ्याची कडी धावू धावून वाढी, दुसऱ्याची वस्तू देण्यासाठी उदार, दुरून डोंगर साजरे. एखादी चांगली गोष्ट दिसते परंतु जवळ गेले असता त्याचे खरे स्वरूप समजते. दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना, दुःख स्वतःचे पचवावे, सुख मात्र सर्वांना सांगावे. दुष्काळात 13वा महिना, आधीच्या अडचणीत आणखी वृद्धी होणे, दुहेरी बोलाची कवडी मोलाची, दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत कमी होते. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळे दिसते मात्र स्वतःच्या डोळ्यातील मुसळे दिसत नाही. दुसऱ्याची क्षुल्लक चूक दिसते पण स्वतःची मोठी चूक दिसत नाही. दुभत्या गायीच्या राथा गोड, एखाद्या व्यक्तीकडून फायद्याची अपेक्षा असते मात्र त्यांनी दिलेला त्रास वाटत नाही. दुष्ट मेला विटाळ गेला, त्रासदायक व्यक्ती कायमची गेली तर लोकांना हायसे वाटते. दृष्टीआड सृष्टी, आपल्या नजरेआड जे चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करणं, दुधाची तहान ताकाने नाही भागत, चांगल्या वस्तूची काम हलक्या वस्तूने होत नाहीत. दुधाने तोंड वाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते, ताक पण फुंकून प्यावे लागते. एखाद्या बाबतीत बदल घडले की माणूस प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगतो. दुधातुपाच्या गुळण्या, श्रीमंतेमुळे उन्मत्त होऊन ताठ दाखविणे, उधळपट्टी करणे, दूध ते दूध, पाणी ते पाणी, खऱ्या खोट्याची परीक्षा, देह देवापाशी आणि चित्त जोड्यापाशी, देह देवळात पण मन बाहेर काढून ठेवलेल्या खेटरात. देवळात वाटी अंगाऱ्यासाठी, क्षुल्लक गोष्टीसाठी धडपडे, देवळात वाटी अंगाऱ्यासाठी. देखल्या देवा दंडवत, एखादी गोष्ट सहज भेटली तर खुशाली विचारणे, खास देवदर्शनाला न जाणे, पण रस्त्यात चुकून देऊळ भेट लागले तर जाता हात जोडल्याचा प्रकार आहे. दे माय धरणी ठाय, दे माय धरणी ठाय, दे माय धरणी ठाय. अगदी सर्व बाजूने त्रासून जाणे, देणे कुसळाचे घेणे मुसळाचे, थोड्याशा पैशात खूप फायदा करून घेणे. देव तारी त्याला कोण मारी, देवाची कृपा असल्यावर कोणी वाईट करू शकेल. देवळात डोळे मिटावे, बाहेर सौंदर्य लुटावे, एकीकडे धार्मिक गोष्टी कराव्यात, दुसरीकडे अनाचार करावा. देव आला द्यायला, तो पदर नाही घ्यायला. वैभव प्राप्त झाले पण त्याचा उपयोग न करणे, देव नाही देवारी, धुपाटणे उड्या मारी. घरात मालक नसला तर नोकर स्वतंत्रपणे आपली गमेंट दाखवतो. देवाची करणी नारळात पाणी, परमेश्वर कृतीचा उलगडा माणसाच्या न होत नाही. देव तसे दुपाटणे, न्हावी तसा थापटणे, जशास तसे देश तसा वेश, परिस्थितीप्रमाणे वागणं. नंतर देणे नास्ती घेणे नास्ती, एखाद्या गोष्टीचा कसलाही संबंध नसणं, दैव देते आणि कर्म नेते, नशिबामुळे उत्कर्ष होणे पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होणे. दो बोली साखर जेली, तोंडपुजेपणा करून न दुखवता आपले काम करून घेणे. दोन्ही हाती पुऱ्या नवसाबाई खऱ्या, फायदा होत असेल तर स्तुती करणं. दोन्ही हाती पुऱ्या नवसाबाई खऱ्या म्हणजे फायदा होत असेल तर स्तुती करणं. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, दोघे भांडत राहिले तर तिसरा त्यातून लाभ मिळवतो. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, दोघांच्या आधारावरती अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो. धर्माने दिले, कर्माने नेले, नशिबाने मिळालेली एखादी गोष्ट स्वतःच्या वाईट कर्मामुळे जाणं, धर्मावर सोमवार सोडणं, स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागवणं, हलवाईच्या दुकानावरती तुळशीपत्र ठेवणं, स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागवणे. धर्माची आई काय देई, जोडलेली आई काय देऊ शकते. धर्म केलेला कधी वाया जात नाही, पुण्य कर्म केल्यास ते फळे केव्हा तरी मिळतेच. धड तुला न मला घाल कुत्र्याला, काही माणसं अशी असतात की त्यांचा स्वतःचा लाभ होत नसेल तर दुसऱ्याचाही लाभ होऊन देत नाहीत. धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल काही चुकत नाही. श्रमजीवी व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत श्रम करूनच पोट भरावे लागते. धनाची करी माया, उडत्या पाखराची छाया, पैसा आज आहे उद्या नाही. धन्याचे हाल, कुत्रे पडले लाल, मालकापेक्षा दिवाणजी गब्बर. धन्याला दत्तुरा, चाकराला मलिदा. जो मालक आहे त्याला कमी प्रतीचं मिळणे पण नोकरास मात्र उत्तम प्राप्त होणे. ध्वनी तसा प्रतिध्वनी, जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. धर्म करता कर्म उभे राहते. एखाद्या चांगली गोष्ट करताना पुष्कळदा त्यातून होत नको त्या गोष्टी उत्पन्न होणे. धरले तर चावते, सोडले तर पळते. एखाद्या गोष्टी करावी तशी तरी त्रास, सोडली तरी दूर जाते, तेही नको वाटते.
धर्माची डाळ पाखडून घाल. दान धर्माने मिळालेली वस्तू बरोबर पडताळणी करून उपयोगात आणावी. धर्माची डाळ पाखडून घाल. दान धर्माने मिळवलेली वस्तू पडताळणी करून उपयोगात आणावी. धर्माच्या गायी तुला दात कसे नाहीत. धर्माच्या गायी धर्मार्थ अगर फुकट मिळालेल्या वस्तूची उणीवा शोधत बसू नये. धाव धावले नि फजिती पावले. एखादे काम करण्यासाठी खूप धडपड केली आणि अखेरीस त्यात यश न मिळता फजिती झाली. धीर धरील तो खीर खाईल. जो धीमेपणाने वागतो त्याला लाभ होतो. नंतर नंदी आला घरा त्याचा आदर करा. नंदी आला घरा त्याचा आदर करा. पाहुणा जरी नको असला तरी त्याचे स्वागतच करावे. ठीक आहे. नंदी आला घरा त्याचा आदर करा. पाहुणा जरी नको असला तरी त्याचे स्वागतच करावे. 9 कारभारी 18 चौधरी. अनेक मालक जिथे असतात तिथे अनागोंदी कारभार असतो. न कर्त्याचा वार शनिवारी असतो. लक्ष ठेवा. ज्याचा काम करायचे नाही तो काही ना काही सबब सांगून ते काम टाळतो. नकटीच्या लग्नात 1700 विघ्न. एखादे काम आधीच कठीण, त्यात आणखी अडचणीवरती अडचणी येणे. नकटे राहावे नि धाकटे होऊ नये. परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण हलकेपणाने वागवणत्व पत्करू नये. नखाने काम होते त्याला कुऱ्हाड कशाला. जे काम थोडक्यात होऊ शकते त्याला मोठी शक्ती कशाला वापरायची. गुळाने मरणाऱ्याला विष न कशाला. न खात्या देवा नैवेद्य. ज्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता नाही त्याला ती गोष्ट देऊ करणे. न खात्याला ज्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता नाही त्याला देणं. नदीचे मूळ ऋषीचे कुळ पाहू नये. कोणत्याही थोर माणसाचा व चांगल्या वस्तूचा इतिहास पाहू नये. न मागे तयाची रमा होय दासी. न मागे तयाची रमा होय दासी. जो मनुष्य याचना करीत नाही त्याच्याजवळ स्वयंलक्ष्मी चालून येते. नवरा जातो नवरीसाठी, वराड जाते खाण्यासाठी. सोबत असला तरी प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी पाहत असतो. ठीक आहे. नवा म्हणू नवा धनू. सुधारलेला काळ आणि सुधारलेली हत्यारे. नवा म्हणू नवा धनू. नवी वीट नवे राज्य. नव्या जमान्यात सर्व गोष्टी नव्या पद्धतीने चालू असतात. नव्याचे 9 दिवस. कोणती गोष्ट चिनवलेली थोडीफार काळ टिकते, नंतर त्या गोष्टीचे महत्त्व कमी होतं. नळी फुकिले सोनारे. इकडून तिकडून गेले वारे. गेलेल्या उपदेशाचे काहीच उपयोग न होणे. नगाऱ्यापुढे तुंतुणे. मोठ्या गोष्टीपुढे किरकोळ गोष्टीने कोण लक्ष देतो. नव्याचे 9 दिवस मेल्याचे 3 दिवस. मानवी स्वभावानुसार कौतुक तात्पुरते असते आणि कोणतीही दुःख अल्पकाळ टिकणारे असते. नव्या नवरीची 9 दिवस. प्रत्येक व्यक्तीच्या आणि गोष्टीचे विशिष्ट काळ असतो. त्या काळापुरतेच त्या गोष्टीला महत्त्व दिले जातं. नाकापेक्षा मोती जड. कनिष्ठ दर्जाचे मनुष्य वरिष्ठहून वरचढ असणे. नाक खाजवले नकटे वरमले. चांगल्या दृष्टीने जरी एखादी गोष्ट म्हटली तरी वाईट असे समजणे. नंतर नाक खाजवले नकटे वरमले. नाक खाजवले नकटे वरमले. चांगल्या दृष्टीने जरी एखादी गोष्ट म्हटली तरी वाईट असे समजणे. नाक दाबले की तोंड उघडते. एखाद्याकडून काम करून घ्यायचे असल्यास त्याला मर्मावरती बोट ठेवावे म्हणजे काम आपोआप होते. नाचता येणं अंगण वाकडे. एखादे काम चांगले करता न आल्यास काहीतरी खोडा काढणे. नात जावयाने नेली बुडी आपटू मिली. खऱ्या मालकानं आपली वस्तू नेली की इतरांना गप्पच राहावे लागते. नामदार तो नम्र फार. जो श्रेष्ठ असतो तो विनयी असतो. नारळही पाहिजे खोबरेही पाहिजे. दोन्हीकडून फायदा हवा आहे. नालासाठी घोडा मेला. लहानशी चूक वेळेवरती दुरुस्त केली नाही तर अतिशय नुकसान होते. नालासाठी घोडा घेणे. क्षुद्र गोष्ट वाया जाऊ नये म्हणून मोठा खर्च करणे. नावडतीची मिठाईनी. अप्रिय व्यक्तीची गोष्ट पसंत न करणे. नाव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. आपले दोष न पाहता दुसऱ्याचे दोष पाहणे. नंतर नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. आपले नाव मोठे व पण कर्तृत्व कमी प्रतीचे. नाव मोठेनी लक्षण खोटे. भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. कर्तृत्व कमी प्रतीचे. नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाही. सामर्थ्यवान व पराक्रमी माणूस कितीही खालावला तरी तो माणूस नादान माणसाहून अधिक योग्यतेचा ठरतो. नाकाने कांदे सोलणे फार बडाया मारणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. एखाद्याला लुबडून दुसऱ्याची भर घालणे. निंदकाचे घर असावे शेजारी. आपले दोष दाखवणारे आपल्या शेजारी असला तर आपली सुधारणा होऊ शकते. निंबाला आल्या निंबोळ्या. कावळ्याला आल्याच गळचंड्या. ज्याच्या नशिबात नसेल तर त्याला एखादी गोष्ट मिळाली तरी त्याला तिचा उपभोग घेता न येणे. निजलेल्याला कोणी उठवील. जाग्याल्याला कोण उठवील. एखाद्याने न कळत चूक केली तर सुधारता येईल पण जो जाणून बुजून मुद्दाम चूक करतो त्याला सुधारता येत नाही.
एखाद्याने नकळत चूक केली तर त्याला सुधारता येईल, पण हां ठीक आहे. नित्य मळे त्याला कोण रडे. रोज रोज तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही, दुःखाला अर्थ राहत नाही.